बघा लक्ष द्या. नेक्स्ट 7 नंबर क्वेश्चन मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शनचे एक्झाम्पल आहेत, सिमिलर अरेंजमेंट. तर यातलं 8 नंबर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. 7 नंबर आणि 8 नंबर सिमिलर आहेत, तर 7 नंबर मी सॉल्व्ह करतो, 9 नंबर पण त्याच टाईपचे सिमिलर आहेत, ते पण मी सॉल्व्ह करतो. 8 नंबर्स तुम्ही सॉल्व्ह करायचे. ओके, यालाच मी आय ने डिनोट करतो. 4 e raised to x minus 25 अपॉन 2 e raised to x minus 5 आणि dx याचे इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग यालाही मी सांगितलं होतं a e raised to x plus b अपॉन c e raised to x plus d dx हा टाईप इंटिग्रलचा. तर यामध्ये सुद्धा न्यूमरेटरला कसं एक्सप्रेस करायचं, a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d बाय dx ऑफ डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये. सिमिलर वे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन दोघांनाही. मग इथेही आपण न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू d बाय dx ऑफ डिनॉमिनेटर या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू. मग न्यूमरेटर आहे 4 e raised to x minus 25 इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर 2 e raised to x minus 5 ओके प्लस b इंटू d बाय dx ऑफ डिनॉमिनेटर 2 e raised to x minus 5. याला a आहे तसाच 2 e raised to x minus 5 प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह याचा घ्यायचा आहे 2 कॉन्स्टंट e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x minus 5 चा 0. आता यालाच असं लिहिलं 2a आणि इथे काय होईल प्लस 2b इंटू e raised to x minus 5a ओके 4 e raised to x minus 25 याची व्हॅल्यू. मग आता दोन्ही साईड इथे काय करायच्या कम्पेअर, जसं आपण कंपॅरिझन करत होतो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला त्याच पद्धतीने इथेही कम्पेअर केलं. e raised to x चा e raised to x चा कोएफिशियंट काय होईल 2a plus 2b इज इक्वल टू 4. म्हणजेच काय a plus b इज इक्वल टू 2 हे एक इक्वेशन. आणि कॉन्स्टंट इकडचं कॉन्स्टंट कम्पेअर केलंय तर -5a इज इक्वल टू -25. यावरून डायरेक्टच -5 इकडे डिवाइड तर a ची व्हॅल्यू काय मिळाली 5. मग पुट इन 1 एक नंबरमध्ये ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं. 5 प्लस b इज इक्वल टू 2 b ची व्हॅल्यू काय मिळाली -3. 2 - 5 -3. मग a आणि b दोघांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, त्या व्हॅल्यूज इथं सबस्टिट्यूट करायच्या. म्हणजेच काय होईल तो इंटिग्रल. बघा इंटिग्रल आय काय a ची व्हॅल्यू 5 इंटू 2 e raised to x minus 5 डिनॉमिनेटर प्लस b ची व्हॅल्यू किती आली -3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय 2 e raised to x आणि डिवाइडला आहे 2 e raised to x minus 5 याचं इंटिग्रेशन काय dx. ओके मग यानेच दोघांनाही सेपरेट डिवाइड i इज इक्वल टू 5 इंटू 2 e raised to x minus 5 अपॉन 2 e raised to x minus 5 dx minus 3 2 e raised to x अपॉन 2 e raised to x minus 5 आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. याचं पण इंटिग्रेशन सेपरेट इंटिग्रेशन आपण घेतलं. काय होईल ही टर्म इथं कॅन्सल होईल -5 आणि dx इंटिग्रेशन x. म्हणजेच फायनल आन्सर काय येणार i इज इक्वल टू 5 कॉन्स्टंट dx इंटिग्रेशन x 5x मायनस हा 3 कॉन्स्टंट आणि याचाच डेरिव्हेटिव्ह वरती आहे तर काय येणार लॉग ऑफ मॉड्युलस. याला ना f' अपॉन fx च्या फॉर्ममध्ये -3 साईडला कॉन्स्टंट आहे तसा असतं. याचा आन्सर लॉग ऑफ मॉड्युलस 2 e raised to x minus 5 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हे त्याचा फायनल आन्सर. ओके सेम त्याच मेथडने तुम्हाला 8 नंबर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. 20 प्लस 12 e raised to x अपॉन 3 e raised to x प्लस 4. तर e raised to x ची टर्म आधी 20 नंतर तुम्ही लिहू शकता, त्यालाच न्यूमरेटरला एक्सप्रेस करा a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर विथ रिस्पेक्ट टू x आणि सेम वेने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा. आता बघा 9 नंबरमध्ये इथेही एक्झाम्पल त्याच टाईपचे, फक्त e raised to पॉवर जी आहे ती दोन्ही ठिकाणी काय पाहिजे सेम न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. असं नको न्यूमरेटरला e raised to 2x आणि डिनॉमिनेटरला e raised to x किंवा e raised to -x असं नको आहे. सिमिलर पॉवर असल्या पाहिजे. e raised to x डिवाइड लाईन e raised to x न्यूमरेटरला e raised to x डिनॉमिनेटरमध्ये पण e raised to x टर्म सेम टर्म प्रेझेंट पाहिजे. काय होईल याचंच 3 e raised to 2x
प्लस 5 अपॉन 4 e रेस टू 2x मायनस 5 आणि dx. हा जो न्यूमरेटर याचा त्याला एक्सप्रेस करायचं a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डी बाय dx ऑफ डिनॉमिनेटर. न्यूमरेटर है 3 e रेस टू 2x प्लस 5 is equal to a into denominator 4 e raised to 2x minus 5 plus b into d by dx of 4 e raised to 2x minus 5. 3 e raised to 2x plus 5 as it is equal to a into 4 e raised to 2x minus 5 plus b. काही आता डेरिव्हेटिव्ह घ्यायचा याचा फॉर कॉन्स्टंट ॲज इट इज e raised to 2x चा डेरिव्हेटिव्ह e raised to 2x into 2x चा डेरिव्हेटिव्ह बाय युजिंग द चेन रूल आणि मायनस 5 कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजेच हे होईल 4a e raised to 2x minus 5a plus 4b into 2 e raised to 2x. ओके, या पद्धतीने आला 3 e raised to 2x प्लस 5 ची व्हॅल्यू. दोन्ही साइड आपण कंपेअर केल्या, कंपेअरिंग कोएफिशियंट्स. तर काय e raised to 2x आणि इकडचा e raised to 2x चा कोएफिशियंट कंपेअर केला आहे. तर 4a सॉरी इथे काय होईल 8b into e raised to 2x. मग e raised to 2x हे टर्म आपण आधी एकत्र घेऊ. 4a plus 8b into e raised to 2x minus 5a 3 e raised to 2x plus 5 ची व्हॅल्यू. दोन्ही साइड आता कंपेअर करायचे. कंपेअरिंग काय होईल e raised to 2x चे कोएफिशियंट कंपेअर केले 4a plus 8b is equal to 3 याला एक नंबर आणि कॉन्स्टंट टर्म minus 5a is equal to 5. यावरून a ची व्हॅल्यू मिळाली -1. ही पुट करायची एक नंबर इक्वेशन मध्ये आणि त्यावरून b ची व्हॅल्यू मिळेल. 4 into -1 plus 8b is equal to 3 -4 इकडे प्लस होईल तर 8b याची व्हॅल्यू काय 7 म्हणजे b is equal to 7/8. ओके, तर a आणि b च्या व्हॅल्यू मिळाल्या. तोच इंटिग्रल काय होणार बघा. तर a ची व्हॅल्यू टाकली आपण इथं a into डिनॉमिनेटर काय आहे -1 into 4 e raised to 2x minus 5 plus b 7/8 into डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आहे काय 4 e raised to 2x into 2 आणि टोटल डिवाइड काय 4 e raised to 2x minus 5 आणि याचं इंटिग्रेशन dx. ओके, आता याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. तर काय होईल i is equal to बघा ही टर्म कॅन्सल होईल सेपरेट डिवाइड केल्यानंतर म्हणजे -1 dx प्लस 7/8 याचं इंटिग्रेशन 4 e raised to 2x into 2 dx अपॉन 4 e raised to 2x minus 5. हा जो सेकंड इंटिग्रल आहे कोणत्या फॉर्म मध्ये f डॅश x अपॉन fx च्या फॉर्म मध्ये. तर त्याचा आन्सर आहे ना लॉग ऑफ मॉड्युलस fx. काय होईल हे i is equal to -1 dx इंटिग्रेशन x म्हणजे -x प्लस 7/8 log ऑफ मॉड्युलस 4 e raised to 2x minus 5 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंडेफिनेट इंटिग्रल i. हे त्याचं फायनल आन्सर. ओके, तर या एक्झाम्पलचं हे फायनल आन्सर. सिमिलर त्याच पद्धतीने आहे. न्यूमरेटरला एक्सप्रेस करायचं a इंटू डिनॉमिनेटर प्लस b इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर आणि त्यानंतर ए बी च्या व्हॅल्यूज फाइंड करायच्या कोएफिशियंट्स कंपेअर करून त्याच्या व्हॅल्यूज मिळाल्या की तोच इंटिग्रल एक्सप्रेस करायचा न्यूमरेटरला आणि दोन सम ऑफ टू इंटिग्रलच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस होतो आणि दोघांचं सेपरेट इंटिग्रेशन. ओके, बघा आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे 10 नंबर cos raised to 8x cot x. 10 नंबर क्वेश्चन आहे cos raised to 8x into cot x. याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. आता याचं इंटिग्रेशन घेण्यासाठी आता काही ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन किंवा त्या ट्रिक्स तुम्हाला मी सांगतो. तर याचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ cos raised to 8x into cot x dx. कॉटला आपण आधी कसं सिम्प्लिफाय करणार तर कॉट म्हणजे cos x अपॉन sin x म्हणजे काय होईल cos raised to 9x अपॉन
साइन एक्स आणि डी एक्स. ओके, तर कॉटला काय केलं आपण, कॉस एक्स अपॉन साइन एक्स, कॉस रेज टू 8x इंटू कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि डी एक्स या फॉर्ममध्ये केलं. आता बघा सिम्प्लिफिकेशन प्रोसेस जी आपल्याला अप्लाय करायची. समजा मी आता वरती हा cos x dx जो आहे तो तसाच ठेवायचा, मला sin x ला सबस्टिट्यूशन करायचं आहे. हा जो cos रेज टू 8x आहे त्याला मी असं लिहितो cos स्क्वेअर x याची 4 पॉवर इंटू cos x dx अपॉन sin x. यालाच मी सिम्प्लिफिकेशन केलं. cos स्क्वेअर x म्हणजे काय, 1 मायनस sin स्क्वेअर x याची 4 पॉवर इंटू cos x आणि टोटल डिवाइड कोण आहे sin x dx. आता मी सबस्टिट्यूशन करतो. पुट sin x इज इक्वल टू t. या sin x ला आपण जर t सबस्टिट्यूट केला, आता डिफरन्शिएट करायला लागेल dx ची व्हॅल्यू आणि इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन आपण बघतोय. जेव्हा सबस्टिट्यूशन करायचं x या टर्मसाठी t ठेवायचा तेव्हा dx ला dt ने रिप्लेस करायला लागतं. ओके, मग त्या dt फाइंड करण्यासाठी काय केलं पाहिजे, sin x इज इक्वल टी ठेवतोय आपण, याला मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. काय होईल याचा डेरिव्हेटिव्ह, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x dx इज इक्वल टू dt. तर या cos x dx टर्मला जागी dt व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. I इंडेफिनिट इंटिग्रल 1 मायनस t स्क्वेअर रेज टू 4 आणि cos x dx ची व्हॅल्यू dt डिवाइड बाय t. बोला आता या 1 मायनस टी स्क्वेअरची 4 पॉवर एक्सपान्शन करायचं आणि त्याला t ने डिवाइड करायचं आहे. 1 मायनस बायनॉमियल थेरम याने आपण एक्सपान्शन केलं 4 टी स्क्वेअर प्लस 4 इंटू 3 अपॉन 1 इंटू 2 काय होईल 6 टी रेज टू 4 मायनस 4 इंटू 3 इंटू 2 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल 4c3 इज इक्वल टू 4 काय होणार 4 टी रेज टू टी स्क्वेअर क्यूब म्हणजेच काय टी रेज टू 6 प्लस 4c4 1 टी रेज टू 8 आणि डिवाइडला कोण टी, याचे इंटिग्रेशन काय dt. टी ने प्रत्येक टर्मला सेपरेट डिवाइड केलं. I इज इक्वल टू 1 अपॉन टी मायनस 4t प्लस 6t क्यूब मायनस 4t रेज टू 5 प्लस t रेज टू 7 आणि टोटल याचे इंटिग्रेशन काय dt. प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन घेतलं. I 1 अपॉन टी चे इंटिग्रेशन काय लॉग ऑफ मॉड्युलस t मायनस 4 टी चे इंटिग्रेशन टी स्क्वेअर बाय 2 ओके एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला प्लस 6 टी क्यूब चे इंटिग्रेशन काय होणार टी रेज टू 4 अपॉन 4 मायनस 4 टी रेज टू 5 4 टी रेज टू 5 चे इंटिग्रेशन टी रेज टू 6 अपॉन 6 प्लस टी रेज टू 7 चे इंटिग्रेशन टी रेज टू 8 अपॉन 8 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन म्हणजे I इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड्युलस साइन एक्स मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 3/2 साइन रेज टू 4x मायनस 2/3 साइन रेज टू 6x प्लस साइन रेज टू 8x अपॉन 8 प्लस कॉन्स्टंट ऑफ डेफिनेट इंटिग्रल. ओके, हे झालं त्याचं फायनल आन्सर. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं जे आन्सर आहे ते इनकरेक्ट आहे. न नेक्स्ट 11 नंबर क्वेश्चन काय दिलेला आहे बघा. आता tan रेज टू 5x याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. tan रेज टू 5x आताच मी तुम्हाला सांगितलं या ट्रिग्नोमेट्रिक टर्म्स जर असतील तर त्याला असं काही सिम्प्लिफाय करा. cot x ला कसं लिहिलं आपण cos x अपॉन sin x. sin x ला t ठेवला तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो cos x dx. cos x dx टर्म तशीच ठेवायची आणि बाकी सगळ्या टर्मला कशात ज्याचं सबस्टिट्यूशन आपण करणार आहे त्यामध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे cos रेज टू 8x ला कशात केलं पाहिजे साइन मध्ये, जेणेकरून आपण sin x ला t ठेवणार म्हणजे इथं काय होईल 1 मायनस टी स्क्वेअर रेज टू 4 आणि cos x dx च्या जागी व्हॅल्यू काय येणार dt. लक्षात दे. मग इथं सुद्धा आता हा इंटिग्रल I tan रेज टू 5x dx याचं इंटिग्रेशन डायरेक्ट आपण घेऊ शकत नाही.
इंटिग्रेशन मध्ये चेंज होत नाही. याला आपण काय करणार, टॅन क्यूब एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स आणि dx असं मी त्याला एक्सप्रेस केलं. टॅन स्क्वेअर एक्स आपण साईडला काढला. आता टॅन स्क्वेअर एक्स साईडला काढलेला आहे तो का, याला तुम्ही टॅन रेस टू 4x इंटू टॅन एक्स पण लिहू शकता. जसं आपण इथं कॉस रेस टू 8x इंटू कॉट एक्स लिहिलं होतं, कॉटला कॉस आपण साईन, तसं टॅनला साईन आपण कॉस करू शकता. पण मी दुसऱ्या मेथडने इथं सांगतो अजून, यालाही ट्रिग्नोमेट्रिक सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं. टॅन स्क्वेअर एक्स याचं पण आपण इंटिग्रेशन घेऊ शकत नाही. मग याला काय एक्सप्रेस करणार, हा टॅन क्यूब एक्स ॲज इट इज, टॅन स्क्वेअर एक्सला मी लिहितो सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1, ओके, आणि dx. किंवा याच टर्मचं इंटिग्रेशन आपण सेम हे जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीने त्याचं पण इंटिग्रेशन आपण घेऊ शकतो. ओके, तर दोन वेळा त्याला एक्सप्रेस करायला लागेल. काय केलं मी, याला सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 dx असं लिहिलं. बघा बरं, याने आतमध्ये मल्टिप्लाय करायला दोन्ही टर्मला काय होईल, आणि सेपरेट इंटिग्रेशन टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन क्यूब एक्स dx. याचं इंटिग्रेशन घेता येईल कारण हे फंक्शन आहे टॅन एक्स आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक्स स्क्वेअर एक्स dx. पण इथे इंटिग्रेशन घेता येणार नाही. परत काय केलं याला, टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dx आहे तसेच मायनस या टॅन क्यूब एक्सला परत लिहिलं टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स आणि dx. परत त्या टॅन स्क्वेअर एक्सला सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1, तर हे टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स. किंवा हे थोडंसं एक्सप्रेस करताना सेपरेट इंटिग्रेशन ऐवजी बघा याला कसं करतोय मी, टॅन क्यूब एक्स ने सेक्स स्क्वेअर एक्सला मल्टिप्लाय मायनस टॅन क्यूब एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन काय आहे dx. इथं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, पण इथं फंक्शन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय नाही. याला असं लिहिलं टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन क्यूब एक्सला परत काय टॅन एक्स इंटू टॅन स्क्वेअर एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन dx. इंटिग्रेशन ऑफ टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स मायनस टॅन एक्स आणि टॅन स्क्वेअर एक्सला लिहिणार आपण सेक्स स्क्वेअर एक्स मायनस 1 आणि टोटल याचं इंटिग्रेशन काय dx. परत मी याला टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स ॲज इट इज मायनस टॅन एक्सने आपण मल्टिप्लाय केलं टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स आणि मायनस मायनस प्लस होईल टॅन एक्स आणि टोटल याचं इंटिग्रेशन काय dx. आता प्रत्येक टर्मचं सेपरेट इंटिग्रेशन. आता या स्टेजला आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. काय टॅन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dx मायनस इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स dx, ओके, प्लस इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स dx. प्रत्येकाचं सेपरेट इंटिग्रेशन. आता हे दोन्ही टर्म ज्या आहेत हा आणि हा इंटिग्रल, टॅन एक्स हे काय झालं फंक्शन, ओके, याची n पॉवर इंटू काय प्रेझेंट आहे तिथं f डॅश एक्स dx. टॅन एक्स हे फंक्शन आहे याची n पॉवर म्हणजे काय 3 पॉवर टॅन एक्स ब्रॅकेट क्यूब असं आपण लिहू शकतो. आणि टॅनचाच डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक्स स्क्वेअर एक्स dx म्हणजे fx रेस टू n इंटू f डॅश एक्स dx. तर याचं इंटिग्रेशन काय येतं fx रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ओके, तर इथं टॅन एक्स ची पॉवर 3, इथं टॅन एक्स ची पॉवर किती आहे काहीच नाही म्हणजे 1. आणि या इंटिग्रलला डायरेक्ट लॉग इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स काय लॉग ऑफ सेक एक्स हे अप्लाय केलं. बोला मग फायनल आन्सर काय आला, i इज इक्वल टू fx कोण आहे टॅन एक्स त्याची पॉवर 1 ने वाढेल म्हणजे काय होणार टॅन रेस टू 4x अपॉन 4 त्याचं इंटिग्रेशन मायनस याचं इंटिग्रेशन काय येणार टॅन एक्स ची पॉवर 1 ने वाढणार याच फॉर्म्युल्यानुसार 1 पॉवर आहे 1 ने इन्क्रीज झाली म्हणजेच काय टॅन स्क्वेअर एक्स अपॉन 2
प्लस याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड्युलस सेक एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन, हे त्याचं फायनल आन्सर. आलं लक्षात येईल. या पद्धतीने tan रेज टू 5x चं इंटिग्रेशन कसं केलं बघा. tan रेज टू 5x ला tan क्यूब x इंटू tan स्क्वेअर x. tan स्क्वेअर x ला काय sec स्क्वेअर x मायनस 1. मग या tan क्यूब x ने आत मल्टिप्लाय केलं tan क्यूब x sec स्क्वेअर x मायनस tan क्यूब x. पण परत याचं इंटिग्रेशन आपण घेऊ शकत नाही. याचं घेऊ शकतो, याचं नाही. मग याला परत काय केलं tan x इंटू tan स्क्वेअर x या फॉर्म मध्ये स्प्लिट केलं. परत या tan स्क्वेअर x ला sec स्क्वेअर x मायनस 1 मायनस tan x याने आत मल्टिप्लाय केलं, साइन चेंज होतील, मायनस tan x sec स्क्वेअर x आणि मायनस मायनस प्लस tan x. मग याचं इंटिग्रेशन घेता येईल. याचं इंटिग्रेशन पण आपण घेऊ शकतो. tan x लिनियर टर्म असेल तर त्याचं इंटिग्रेशन आहे, पण स्क्वेअर क्यूब वगैरे असतील तर त्यावेळेस डायरेक्ट इंटिग्रेशन घेता येत नाही. आणि मग आपण त्याला tan स्क्वेअर x सेपरेट बाहेर काढायचं आणि त्याला काय एक्सप्रेस करायचं sec स्क्वेअर x मायनस 1. आलं लक्षात येईल. पुढं काय केलं प्रत्येक टर्मचं सेपरेट इंटिग्रेशन. tan क्यूब x sec स्क्वेअर x dx, tan x sec स्क्वेअर x dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ tan x dx. मग इथं फॉर्म्युला कोणते वापरले तर fx म्हणजे कोण आहे tan x, त्याची n पॉवर क्यूब आहे. तर tan चाच डेरिव्हेटिव्ह इथं प्रेझेंट आहे sec स्क्वेअर x dx. तर fx रेज टू n इंटू f डॅश x dx असं इंटिग्रेशन असेल त्याचा आन्सर काय येतं fx रेज टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. मग याचं इंटिग्रेशन काय झालं तर tan x रेज टू 3 प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 म्हणजे tan रेज टू 4x अपॉन 4 मायनस याचं काय होईल tan स्क्वेअर x अपॉन 2 प्लस इंटिग्रेशन ऑफ tan x ची व्हॅल्यू काय आहे लॉग ऑफ मॉड्युलस sec x प्लस c. हे त्याचं फायनल आन्सर. ओके.